नमस्कार, आपण पाहतात मराठवाडा लाईव्ह न्यूज, आवाज जनतेचा। जागतिक महिला दिनानिमित्त कंधार प्रतिनिधी ज्ञानेश्वर कांगणे यांनी उषाताई गुट्टे यांच्याशी विशेष चर्चा केली आहे। पाहूयात या मुलाखतीतील काही क्षणचित्र। नमस्कार, आपल्या सोबत आहेत महात्मा फुले प्राथमिक विद्यालयाच्या शिक्षिका उषाताई गोपीनाथराव गुट्टे कागणे। मी कागणे आणि गुट्टे असं का म्हणालो? मुलगी म्हणजे एका घरचा नाही तर दोन घरचा उद्धार करते, म्हणून आईकडलं आणि सासरचं हे दोन्ही नावं घेतली। ताई, आपला थोडक्यात जीवन परिचय सांग। मी उषा मारुतीराव कागणे, माहेरचं नाव माझं, आणि लग्न झाल्यानंतर उषाताई गोपीनाथराव गुट्टे। माझा जन्म 4/6/68 रोजी झाला। मी खरं तर खूप खेड्यात वाढले, लहानपणापासून खूप खेड्यात वाढले। माझं 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण कंधारेवाडीतून फुलवळ या ठिकाणी झालं। मी वाडीहून फुलवळला पायी जात होते शाळेसाठी। खरं तर आता जर बघितलं तर खूप सुविधा आहेत, पण तशाही खडतर परिस्थितीमध्ये मी माझं 10वी पर्यंत शिक्षण 1983 ला पूर्ण केलं आणि मी तब्बल 4 वर्ष घरी राहिले। माझ्या आईसोबत शेतात काम करायचे, परंतु माझं लग्न जमलं आणि माझ्या मिस्टरांचं डीएड असल्यामुळं 1987 ला मी डीएड ला प्रवेश घेतला। 87 to 89 2 वर्षाचं डीएड मी कंधारलाच महात्मा फुले अध्यापक विद्यालयामध्ये पूर्ण केलं आणि 89 ला माझं लग्न झालं आणि माझं खरं स्वप्न तेव्हापासून पूर्ण झालं। खरं तर मला शिक्षिका वगैरे काही शाळेत असताना असं काही नाही, मला शिकवायची खूप आवड होती, परंतु ह्यांचं डीएड असल्यामुळं मला डीएड करावं लागलं। खरं तर जे पदरी पडलं ते पवित्र झालं असं माझा स्वभाव आहे। मला तर आवड होतीच पूर्वीपासून शिकवण्याची। शाळेत असताना जेव्हा स्कूल डेत वगैरे भाग घ्यायचे ना मी, तेव्हा खूप आवड होती शिकवण्याची आणि माझं स्वप्न मग खरंच पूर्ण झालं। मी 1990 ला 4/10/1990 ला महात्मा फुले प्राथमिक शाळा नवा मुंडा कंधार इथे रुजू झाली आणि तब्बल जवळजवळ 90 ते 2025 35 वर्ष माझ्या सेवेला पूर्ण झाली। मी तसं त्या कार्यरत आहे। आता तुम्ही तुमच्या शाळेत मी पाहतोय लेकरांना परिपक्व बनवताय। मी फेसबुकवर वगैरे तुमच्या शाळेचे व्हिडिओ पाहतो, म्हणूनच मी आज निर्णय घेतला की तुमची मुलाखत घ्यावी। आपण एक शिक्षिका आहात। आज बऱ्याच ठिकाणी महिलांवर अत्याचार होतात, काही ठिकाणी मुलींना शिकवलं जात नाही, काही मुली शिकलेल्या असतात त्यांना नोकरी करू दिली जात नाही। याबद्दल तुम्ही काय बोलता? खरं तर स्त्रीनं स्वतः आत्मनिर्भर राहायला पाहिजे। आपलं स्वतःचं संरक्षण आपण स्वतः कसं करायचं हे तिला कळायला पाहिजे। आणि मुलीवर जे काही अत्याचार होतात ना, पहिल्यांदा सुरुवातीला स्त्रीनं आपलं वेशभूषा, आपलं वर्तन हे सगळं व्यवस्थित ठेवलं पाहिजे। स्त्रीला स्वातंत्र्य मिळावं अशा मताचे मी आहे, पण स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही। तिनेही स्वतःच्या मर्यादा सांभाळून राहायला पाहिजे आणि तसं तिला स्वतःचं जीवन तिला जगण्याची मुभा घरातून मिळाली पाहिजे। काय करायला पाहिजे ते तिलाही समजावं आणि तिला कितपत स्वातंत्र्य द्यायला पाहिजे हे पण तिच्या घरच्यांनी कळायला पाहिजे। तिची अपेक्षा काय आहे हे ओळखून राहायला पाहिजे। याबरोबरच आपण शिक्षक आहात, सरही शिक्षक आहेत। आपल्याला किती मुले आहेत? मला 2 मुलं आहेत। 2 मुलं आहेत। ती मुले काय करतात? माझा मोठा मुलगा महेश गोपीनाथ गुट्टे हा आय स्पेशालिस्ट आहे, ॲफ्थल झाले, त्याचं डोळ्याचा डॉक्टर आहे। माझी सुनबाई पण अनेस्थेशिया आहे, एमडी अनेस्थेशिया। दुसरा छोटा मुलगा इंजिनिअरिंग झाले त्याचं, परंतु तो आता बीएमसी मध्ये लागलेला आहे, कार्यकारी सहाय्यक। म्हणजे दोन्ही मुलं स्टेबल आहेत? हो, स्टेबल आहे। तुम्ही एका वाडी वस्तीहून, वाडी आणि तांडा म्हणलं की अंगावर शहारा येतो, पण त्याही खडतर परिस्थितीतून आपण आता या फज्जापर्यंत आलात। तुमचं तर पूर्ण झालेच, पण तुम्ही तुमच्या मुलाचं पण भविष्य पूर्ण केले या ठिकाणी, असं दिसताक्षणी आहे। तुम्ही तुमची मुलं दोन्ही स्टेबल केलेत। काही ठिकाणी सर्व परिस्थितीनं सगळ्या गोष्टी असतात, पण त्या ठिकाणची मुलं शिकत नाहीत। त्या घरचं वातावरणही ठीक असतं, पण काहीतरी त्या मागचं कारण काय की आई वडिलांचे संस्कार किंवा आई वडिलांचं लक्ष देणं कमी असतं। बऱ्याच ठिकाणी असं होतं की आई वडील शिक्षक असतात किंवा आई वडील डॉक्टर असतात, आई वडील वकील असतात, पण त्यांची मुलं पूर्णपणे बेकारीला लागलेली असतात। याची कारण काय? याचे कारण जर बघायला गेली तर पहिल्यांदा आई वडिलांचं लहानपणी मुलावर लक्ष देणं हे अतिशय महत्वाचं। ज्या वर्गात मुलगा आहे ना आपला,
त्या वर्गाचा विद्यार्थी झाला पाहिजे आई वडिलांना, असं एक मला वाटतं. त्या विद्यार्थी मुलाबरोबर आई वडिलांना त्या वर्गाचा विद्यार्थी झाला पाहिजे. तो वर्गात शाळेत जातो, काय शिकतो, त्याचा कोणता पाठ चालू आहे हे सुद्धा पालकाला कळालं पाहिजे, असं एक माझं स्वतःचं मत आहे. हे जर असं झालं ना, त्यांची मुलं कुठं चालणार नाही. हा, मग त्यांची संगत कशी आहे, तो कोणाच्या संगतीत वाढतो, तो कोणासोबत बसतो, त्याची मैत्री कोणाकोणासोबत आहे, हे पालकांनी लक्ष ठेवायला पाहिजे. ठेवायला पाहिजे. काही या गोष्टी झाल्या, पण कधी कधी काय होतं की या आता काल मुलीची छेड काढण्यात आली, त्या मुलीची छेड काढली म्हणून आई वडील त्याला विचारपूस करण्यासाठी गेले असता त्या आई वडिलावर प्राणघातक हल्ला केला. हे कितपत बरोबर आहे? नाही, हे खरं तर बरोबर नाहीये. कारण स्त्री किती जरी आत्मनिर्भर निर्भर झाली तरी तिच्यावर जर असं छेड करत असतील आणि आई वडील जर तिच्या यासाठी जर म्हणजे चौकशी करत असतील तर त्यांच्यावर हा हल्ला होणं ही खरंच माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे. आणि इथं कुठेतरी मग शासनानं पण लक्ष द्यायला पाहिजे. द्यायला पाहिजे. आणि तसं जर होत नसेल तर मग महिला दिन साजरा करण्यात काही फायदाच नाही. आपण आज महिला दिनाचं औचित्य साधून तुमची मुलाखत घेतोय, पण हा प्रत्येक दिवस 365 दिवस महिला दिन साजरा झाला पाहिजे का? मग बरोबर व्हायलाच पाहिजे. एकच दिवस पोळ्याचा बैल साजरा केल्यासारखं नाही. 365 दिवसातला 8 मार्च एकच दिवस स्त्रीचा मुक्ती दिन म्हणा किंवा स्त्रीचं कुठेतरी त्या स्त्रीचं कौतुक म्हणा, हा दिवस नाहीये. 365 दिवस तिला दिले पाहिजे. बाकीचे उरलेले द्यायचं म्हणजे काय, तिची काही देवाऱ्यात बसून पूजा करायची नाही आपल्याला, बरोबर आहे. तिची पूजाही करू नका आणि तिला दाशी पण बनवू नका, पायाखालची दाशी पण बनवू नका. फक्त तिला माणूस म्हणून जगू द्या. तिला माणूस म्हणून जगू द्या. तिचं काय आहे, माणूस म्हणून जगू द्या, बस. बाकी काहीच लागत नाही. कालांपासून स्त्रीला कमी लेखलं जातं, पण आधीच्या प्राचीन कालापासून संत महात्म्यापासून स्त्री ही महान मानली जाते, तेवढं सत्य आहे. संत ज्ञानेश्वर, सोपानदेव, निवृत्तीनाथ यांना जीव घालण्यासाठी स्वतः मुक्ताबाईंनी आपली भिक्षा मागायला गेली. इव्हन त्यांचं भिक्षा मागलेली भिक्षा पण खाली पायदळी तुडवली. त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःच्या पाठीवर अग्नी मांडे असा भाऊ तयार व्हायला पाहिजे का आता सध्या महाराष्ट्रामध्ये? व्हायलाच पाहिजे. आणि तसा भाऊ कधी तयार होईल सांगू का? जशी मुक्ताबाई जर त्यांच्या पाठीमागे बहिणीसारखी असेल तर तसा भाऊ सुद्धा तयार होईल. कारण का, जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना भिक्षा मागायला जायचे, वाळीत टाकायचे लोक, भिक्षा द्यायचे नाही, तेव्हा ते ताटी लावून बसले, दार लावून. ते बाहेरच येत नव्हते, कोणाशीच बोलत नव्हते. तेव्हा त्यांचं परिवर्तन कोणी केलं असेल तर मुक्ताबाईनेच केलं. मुक्ताबाई सांगितलं, ताटे उघडा ज्ञानेश्वरा, तुम्ही जर असं दुःखी कष्टी राहून जर बसलात तर जगाचं कल्याण कोण करेल? आणि तेव्हा जर मुक्ताबाईनं उपदेश केला नसता ज्ञानेश्वरांना तर जगावं कसं याचं ज्ञान देणारी ज्ञानेश्वरी आपल्याला मिळालीच नसती. मग त्यांच्या पाठीमागे मुक्ताबाईचा हात आहेच. ज्या वेळेला म्हणजे ज्ञानेश्वर महाराज ज्या अत्याचाराला कंटाळून बसले, त्यांना नको वाटत होतं बाहेर, त्यावेळेला मुक्ताईने धीर दिला. दादा, हे तुमचं बरोबर नाही आहे. तुम्ही स्वतःला ज्ञान दुसऱ्यांना देणारे तुम्ही जर असं केलं तर तुम्ही कसं होईल, दाबून ठेवलं मग तर आमचा उद्धार कसा होणार? जगाचा कोण उद्धार करेल? आणि जगाव कसं हे सांगितले ज्ञानेश्वरी. एवढा मोठा विशाल ग्रंथ जगाला मिळालाच नसता, असं एक मला वाटतं. मुक्ताबाई सारखी जर बहीण असेल ना तर ज्ञानासारखा भाऊ व्हायला काही वेळ लागणार. आताच आपल्या उमरजनगरीमध्ये एक सप्ताह झाला, खूप छान झालं. एवढंसं लहान मूल त्या आईने त्या संस्थांना दान केलं. पण त्या आईला किती आनंद झाला असेल की आपला मुलगा आज भारतामध्ये गाजतोय, आपला मुलगा एवढी संख्येचा गुरु झालाय आणि एवढा मोठा उत्साह करतोय. त्या आईला किती आनंद झाला, खूप आनंद झाला असेल. मी त्यांना शतशः नमन करते, महाराजांच्या आई वडिलांना. आणि आणखी एक गोष्ट सांगू का, मी एवढ्या मोठ्या कार्यक्रमात त्यांचे आई वडील खाली बसले. दुसरीकडेच असतं ना तर आई वडिलांचं किती, म्हणजे माझे आई बाबा, त्यांचं वेगळं स्थान, त्यांचं वेगळं आसन, असं पाहायला मिळालं असतं दुसरीकडं. पण इथं तसं काही मला दिसलं नाही. आणि मला खूप अभिमान वाटतो की त्या महात्म्यांच्या पोटी हा महात्मा जन्माला आला. आम्ही त्यांच्यासोबत यात्रा केल्या, 3-4 यात्रा केल्या. सर्वसामान्य प्रवाशांसारखं त्यांचे आई बाबा राहायचे. महाराज बाजूला त्यांच्या व्यासपीठावर, आई वडील आमच्यासोबत, आमच्या ताटाला ताट लावून त्यांनी जेवायचे. खरंच ना, त्यांच्या पोटी हा एक खूप महात्मा जन्माला आलेला आहे. त्यांचं एक पुण्यच म्हणावं लागेल
की एकनाथ महाराजांसारखे गुरु आपल्या पंचक्रोशीमध्ये आलेत आणि एवढं मोठं सुंदर बांधकाम त्यांनी केलं, एवढा मोठा इतका सुंदर कार्यक्रम त्यांनी घेतला, डोळ्याचं पारणं पेटणारा कार्यक्रम. खूप छान वाटलं. छत्रपती महाराजांना जिजाऊ माता म्हणून भेटल्या, संत ज्ञानेश्वरांना मुक्ताई बरोबर भेटली, बरोबर, आणि रामाला पत्नी म्हणून सीता मिळाली, हो ना, आणि कृष्णाला राधा प्रियसी म्हणून मिळाली. ज्याप्रमाणे कालचा एक प्रसंग होता सप्ताहातला, महाराजांना अश्रू अनावर झाले की महाराजांनी सांगितलं की ज्या वेळेला मला इथे मी मठावर आलो आणि ज्या वेळेला मी महाराजांच्या स्वाधीन झालो त्यावेळेला माझी माय आणि बाप, माझी माता आणि माझा पिता संत नामदेव झाले. त्या संत नामदेवांच्या या माझ्या आईनं माझं कर्तृत्व, मी जे मागितलं ते मला दिले, आणि त्या आईबद्दल संत नामदेव महाराज कालच्या कीर्तनामध्ये रडले अक्षरशः. म्हणजे एक संतांना आई मानणारा महात्मा स्वतः अश्रू गाळतो. मग आजकालच्या पोरांनी यातून काय घेतलं पाहिजे? आजकालची मुलं आईवडिलांना पाहायलाच तयार नाही खरं तर. तसे संस्कार पण नाहीत घरात. संस्कार असतील ना, मुलाच्या डोळ्यात पाणी यायला वेळ नाही लागणार. संस्काराविना ह्या गोष्टी होतात. आता महाराजांवर संस्कार झालेत ना तसे, आणि म्हणून त्यांच्या डोळ्यात पाणी येण्याचं कारण की त्यांना त्यांच्या आईवडिला, जसं त्यांचं आईवडील एवढे पुण्यात्मा, त्यांच्या या पुण्यात्म्याच्या पोटी महाराजांचा जन्म झाला, आणि ते जेव्हा इथे ह्या संस्थानला आले, खरं तर त्यांना कुठंच काही कमी पडलं नाही. इतकं नियोजन मला महाराजांचं एवढं आवडतं. आणि महाराजांसारखी मुलं केव्हा जन्माला येतील? तर त्यांच्यासारखे आईवडील जर घरात असतील तर तशी मुलं जन्माला येतीलच, याच काही वादच नाही. नक्कीच. तुमचा एखादा असा प्रसंग आहे की जीवनामध्ये खडतर प्रसंग आलेला, एखादा असा शेअर करा. खरं तर माझं जीवन सगळं खडतरच होतं सुरुवातीपासून. म्हणजे ते काही सांगणं तुम्हाला नाही, आणि मी तर काही बोलणारही नाही, कारण मी फक्त आईला एकटीच होते, आणि वडिलांशिवाय माझं पालनपोषण सगळं माझ्या आईनं केलं, आणि इथपर्यंत मला आणून सोडलं. सगळे प्रसंग खरं तर खडतर आहेतच, पण त्यातूनही मी शिकले, सावरले, आणि सावरून समाजापुढे एक आदर्श शिक्षिका काही मी म्हणणार नाही, पण मला काय करायचं हे मला कळते. शाळेत गेल्यानंतर विद्यार्थी हे माझं दैवत आहे. कशाच गोष्टीची अपेक्षा न ठेवता मला माझे समोरचे जे मुलं आहेत ना, विद्यार्थी आहेत ना, त्या विद्यार्थ्यात मी माझ्या मुलाला बघते. हे माझा आनंदाचा प्रसंग आहे. आणि खडतर जर प्रसंग तुम्ही म्हणालात तर सगळ्याच्याच आयुष्यात खडतर प्रसंग येतात, आणि हे तुमच्या समोर सांगायचं काय असं मला काय वाटत नाही. म्हणजे वडिलांचा आधार नसताना सुद्धा तुम्ही खंबीरपणे आईच्या जीवावर उभे राहिलात आणि इथपर्यंत पोहोचलात. त्याबरोबर तुम्ही तुमची मुलं पण स्टेबल केलीत. आज ताई आमच्यासोबत तुम्ही आमच्या मुलाखतीत सहभागी झालात. आज महिला दिन आहे, महिलांचा सत्कार करतात, बरेच जण शुभेच्छा देतात, पण तुमच्या माध्यमातून सांगण्यातून एक आलं की प्रत्येक 365 दिवस महिला दिन म्हणून साजरे केले जावेत, आई बहिणीचे दिन म्हणून साजरे केले जावेत, आणि प्रत्येकाकडे आई, आपली बहीण आणि पत्नी या नात्याने पाहिलं जावं असं वाटतं का? हो ना, बरोबर आहे ना. तसं पाहिलं तरच मग हा दिन साजरा केला असं म्हणता येईल मला. तुम्ही प्रत्येक स्त्रीकडं आपली आई, आपली बहीण असं जर म्हणून पाहत असताल तरच असा हा दिवस साजरा करण्याला काय अर्थ आहे? नाही तर मग काहीच नाही. त्याच्यासाठी फक्त वर्षातला एकच दिवस महिलांना तुम्ही जर तिचा सत्कार करत असताल किंवा तिचं उदो करत असताल